भारतासोबत वाकड्यात जाणं मालदीवला भारी पडले। भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळल्यानंतर मालदीवला 400 कोटींचा फटका बसलाय। एका अहवालामधून ही माहिती समोर आली आहे। कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिसावर 2 वर्षांची मर्यादा जाहीर केली आहे। यावर्षी नवीन अभ्यास व्हिसामध्ये एकूण 35% कपात करण्यात येणार आहे। ओंटारिओ सारख्या विशिष्ट प्रांतांमध्ये 50% पेक्षा जास्त कपातीचा सामना करावा लागणार आहे। चीनच्या युनान प्रांतामध्ये भूस्खलन होऊन 40 पेक्षा अधिक लोक गाडली गेली आहेत, ज्याच्यामध्ये 18 घरं गाडली गेली आहेत आणि अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। 200 पेक्षा जास्त लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। इराण आणि पाकिस्तान देशांनी हल्ला केल्यानंतर तणाव कमी करण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे। दोन्ही देशांकडून त्यांचे राजदूत पुन्हा त्यांची कर्तव्ये सुरू करतील, अशा प्रकारची माहिती जाहीर करण्यात आली आहे।